हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण सुरुवात करत आहोत स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 इन जॉमेट्री, चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. मित्रांनो, पहिलं प्रकरण जे आपलं बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हे आपण आज याला सुरुवात करणार आहोत. त्यामधलं बेसिक जे आहे नावाप्रमाणेच त्याचे कन्सेप्ट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. सुरुवातीलाच जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे पॉईंट, मराठीत त्याला आपण बिंदू असे म्हणतो. हाऊ टू पॉईंट डिनोट, आपण कसं तो डिनोट करतो बघा, या पद्धतीने आपण पॉईंट काढतो, राईट. त्याला आपण नाव देतो. सपोज या पेनाचं पुढचं जे टोक आहे तो सुद्धा काय एक प्रकारचा पॉईंटच आहे की नाही, त्याला आपण पॉईंटच असे म्हणतो. वी डू नॉट डिफाईन अ पॉईंट, आपण त्याला व्याख्या नाही करू, त्याची डेफिनेशन नाही लिहू शकत, नाही का. पॉईंटची डेफिनेशन काय लिहिणार, परंतु तो आपल्याला कळतो. विदाऊट डेफिनेशन तो एवढा सोपा कन्सेप्ट आहे, तो आपल्याला सहज कळतो. पॉईंट म्हणजे काय, तर एक बिंदू जो या पद्धतीने काढला आहे तो, किंवा सुई आहे, सुईचं जे टोक आहे तो सुद्धा काय एक प्रकारचा पॉईंटच आहे. सो वी डू नॉट डिफाईन अ पॉईंट, बट वी अंडरस्टँड द व्हॉट इज मीन्स बाय पॉईंट. आपण ते कळतं आपल्याला पॉईंट हा नेमका काय, त्याला नाव दिले जातात बघा. आपण ए पॉईंट तुम्ही शिकलात 8वीमध्ये, पॉईंट बी या पद्धतीने. ओके. सेकंड टर्म लाईन. आता मित्रांनो, लाईन आणि लाईनची सुद्धा आपल्याला डेफिनेशन अशी जी आहे ती करता येत नाही. आपण साधारणपणे बघा एक रेषा काढतो, नाही का, याला आपण लाईन असे म्हणतो इंग्रजीमध्ये, नाही का. इट्स मीन्स अ स्ट्रेट लाईन. त्याचं लाईन म्हणजेच काय, ती स्ट्रेट असावी, हे लक्षात असू द्या. कीप इन द माइंड दॅट द वर्ड लाईन इज यूज अ सेन्स स्ट्रेट लाईन. लाईन म्हणजे स्ट्रेट लाईन, ती काय अशी या पद्धतीने करू, हिला आपण लाईन म्हणू शकत नाही. अर्थात ही या पद्धतीने असेल, तिरकस असेल, सरळ असेल, आडवी असेल, मात्र ती कशी असायला हवी, स्ट्रेट असायला हवी. सो इट इज कॉल्ड अ लाईन. याची सुद्धा डेफिनेशन आपल्याला व्यवस्थित अशी करता येत नाही. फक्त आपण असं म्हणू शकतो, लाईन्स आर अ सेट ऑफ पॉईंट्स, इन्फायनाईट सेट ऑफ पॉईंट्स. असे अनंत पॉईंट्स मिळून जे आहे ही जी लाईन जी ती तयार झाली. सिमिलरली प्लेनसुद्धा अशा असंख्य पॉईंट्सपासूनच तयार झाले. आता बघा मित्रांनो, हे समजा प्लेन म्हणजे काय, सरफेस, नाही का. सरफेसला आपण प्लेन म्हणतो. आता इथे क्वाड्रिलॅटरल काढला आहे हा तर याला आपण असं हा म्हणता येणार नाही की हा क्वाड्रिलॅटरल आहे, हा प्लेन म्हणून मी काढला आहे. ॲक्च्युली हा इकडे इन्फायनाईटपर्यंत वाढतोय, हा सगळा इकडे अमर्याद आहे, हा सुद्धा या पद्धतीने अमर्याद आहे, नाही का. असं प्लेन मीन्स थोडक्यात आपल्याला सरफेस म्हणता येईल. हा पूर्ण जो वहीचा जो भाग आहे तो सुद्धा काय आहे, एक प्रकारचा प्लेन आहे. तुमचा स्कूलमधील ब्लॅकबोर्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड प्लेन, तेही तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, पॉईंट, लाईन आणि प्लेन हे तुम्हाला कळाले असतील. यांच्या डेफिनेशन जे ते आपल्याला करता येत नाही, मात्र त्या कळतात आपल्याला. पॉईंट म्हणजे काय, एक प्रकारचा एक टिंब असेल, मराठीत आपण म्हणूया त्याला, नाही का, पॉईंट असेल. सो इट इज कॉल्ड अ पॉईंट. लाईन मीन्स स्ट्रेट लाईन, आणि प्लेन मीन्स सरफेस. एनी सरफेस इज कॉल्ड प्लेन, नाही का. तो सुद्धा अनेक पॉईंटपासून तयार झालेला आहे, अनेक याच्यामध्ये इन्फायनाईट पॉईंट्स आहेत, आणि त्यापासून तो प्लेन जो आहे तो तयार झालेला आहे. आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल, साधं होतं. पुढे बघूया आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. मित्रांनो, मी इथे एक नंबर लाईन काढली. नंबर लाईन तुम्ही शिकलात, नाही का. 0, जर आपण समजा राईट हँड साईडला गेलो, 1 2 3 4 हे पॉझिटिव्ह नंबर असतात. -1 -2 3 लेफ्ट हँड साईडला हे निगेटिव्ह असतात, आणि सेंटर जो आहे तो असतो 0. दिस लाईन इज कॉल्ड अ नंबर लाईन, हे तुम्ही शिकलात, राईट. द पॉईंट डी ऑन द नंबर लाईन डिनोट्स नंबर 1. बघा, हा डी जो पॉईंट आहे तो काय दाखवतोय, 1ला डिनोट करतोय. सो इट इज सेड दॅट 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट. 1 इज द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट डी. सिमिलरली 3 is the coordinate of the point E. Here -5 is the coordinate of point A. हे असं आपण म्हणू शकतो, नाही का. किंवा तुम्ही असे लिहू शकाल मित्रांनो, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B इज -3 लिहू शकाल. बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B इज -3. ईचा विचारला समजा, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट
ई इज काय तो 3. ओके, अशा पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट जे आहेत ते मित्रांनो दर्शवता आले पाहिजे. आय होप ते तुम्हाला कळाले असतील. तुम्ही इतरांची सुद्धा कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एचा काय आहे, कोऑर्डिनेट पॉईंट सीचा काय आहे ते तुम्ही असं लिहू शकाल. आता पुढे आहे डिस्टन्स. आता डिस्टन्स मित्रांनो ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस सेट 1.1 घेणार त्यावेळेस तुम्हाला समजून देईल, म्हणजे वेळ आपला वाचेल. आता पुढे बघूया आपण मित्रांनो बिटवीननेस. व्हॉट इज मीन बाय बिटवीननेस? सपोज फ्रेंड्स, इफ पी क्यू आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय? एका रेषेत असणारे. लिहितो मी जरा. इफ पी क्यू आर 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स, कोलिनियर पॉईंट्स म्हणूया. कोलिनियर COLLINER पॉईंट्स. ओके. आता मित्रांनो याचा अर्थ काय बघा. डिस्टिंक्ट म्हणजे काय? भिन्न, हे तुम्हाला माहिती आहे. कोलिनियर म्हणजे काय? एकाच रेषेत असणारे. म्हणजे पी क्यू आर हे एकाच रेषेत असणारे परंतु भिन्न असणारे पॉईंट्स आहेत. मग मित्रांनो पी क्यू आर या समजा 3 रेषा काढल्या आहेत मी. आता याच्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या किती येतील? तर 3 येतील. काय पॉसिबिलिटीज असतील त्या? तर समजा इथे पी असेल, इथे क्यू असेल, इथे आर असेल. मीन्स क्यू पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर इज कॉल्ड बिटवीननेस. म्हणजे क्यू जो आहे पी आणि आरच्या मध्ये आहे, नाही का? सो पॉईंट क्यू इज बिटवीन पॉईंट पी अँड आर. हे इथे मला कसं लिहिता येईल? पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. ओके. दुसरी पॉसिबिलिटीज काय मित्रांनो? हेच पॉईंट आहेत, पण असंही असू शकतं की नाही, हा आर इकडे असेल, हा क्यू इकडे असेल, नाही का? म्हणजे असं लिहिता येईल मला पी आर क्यू दे आर कोलिनियर अँड डिस्टिंक्ट. म्हणजे एकाच रेषेत पण आहेत आणि वेगवेगळे पण आहेत. मग असेही असू शकतात. सो पी आर क्यू. मग याची बिटवीननेस काय येणार? पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. सो पी आर क्यू हे आपण कसं लिहिणार? पी डॅश आर डॅश क्यू. इट्स मीन्स दॅट दिस इज द बिटवीननेस. आर पॉईंट आर बिटवीन पी अँड क्यू. सिमिलरली हिअर वी राईट पी डॅश क्यू डॅश आर. मीन्स अगेन पॉईंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. या 2 पॉसिबिलिटी झाल्या. तिसरी पॉसिबिलिटी तुम्हाला लिहिता येईल. ती कशी लिहिणार? सपोज हा आर इकडे आहे, हा पी इथे आहे अँड देन क्यू. सो हिअर पॉईंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. लिहू शकाल पॉईंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. हा आहे बिटवीननेस. आय होप तुम्हाला हेही कळालं असेल. बिटवीननेस म्हणजे काय? मराठीत त्याला आपण दरम्यानता असे म्हणतो. मधला जो बिंदू आहे तो साईडच्या बिंदूंच्या मध्ये असणार, त्यावेळेस आपण म्हणतो त्यांच्यामधली बिटवीननेसता. ओके. आय होप मित्रांनो हे कळालं असेल. चला मित्रांनो फास्ट सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 1.1. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन. प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सुरुवात करतो मित्रांनो. ओके. एक नंबर लाईन दिलेली आहे आपल्याला, कोऑर्डिनेट त्याचे दिलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगणार होतो की डिस्टन्स कसं काढायचं, अंतर कसं काढायचं, हे आम्ही तुम्हाला सांगणार होतो. आपल्याला दिलं आहे डिस्टन्स BE. म्हणजे बी आणि ई, पॉईंट बी आणि ई मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला पॉईंट बी शोधावं लागेल, नाही का? कोऑर्डिनेट आपण शिकलोच आहोत. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज 2. तुम्हाला सहज कळेल. नंतर आहे ई, यांच्यामध्ये डिस्टन्स काढायचे. ई शोधणार, हा ई आहे इकडे. तर मग कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई इज 5, नाही का? मग आधी कोऑर्डिनेट लिहिणार. ज्यावेळेस डिस्टन्स काढायचं असेल त्यावेळेस आधी काय करणार आपण? कोऑर्डिनेट लिहिणार. लिहूया. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज, कोऑर्डिनेट इथे लिहितोय, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज काय आहे तो? 2. ओके. डिस्टन्स BE काढायचे. आता दुसरा पॉइंट आहे ई. ईच बघणार, ईचा कोऑर्डिनेट काय आहे, तर तो आपल्याला 5 दिसतोय. मग तो लिहिणार. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 5. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E is
5. ओके, आता मित्रांनो हे तर तुम्हाला सांगितलं होतं डिस्टन्स कसं करायचं, डिस्टन्स बी. आता काय करायचं, ऑब्झर्व करा 2 and 5 मध्ये ज्या संख्या आहेत, जी डिजिट आहेत, त्यांच्यामध्ये ऑब्झर्व करायचं विच डिजिट इज बिगेस्ट. आता याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे 2 आणि 5 मध्ये. ऑब्विसली 5 इज ग्रेटर दॅन 2, नाही का, 5 इज ग्रेटर दॅन 2. सो वी राईट हिअर 5 इज ग्रेटर दॅन 2. सो हाऊ टू फाइंड डिस्टन्स बीई. डिस्टन्स बीई इज इक्वल टू, आता मित्रांनो याच्यामधला ग्रेटर डिजिट तुम्हाला लक्षात आला आहे 5. तर हे लक्षात ठेवा, मोठी संख्येमधनं लहान संख्या वजा करायची. जो बिगेस्ट नंबर आहे त्याच्यामधनं लोएस्ट नंबर जो तुम्ही मायनस करायचा, लक्षात घ्या. सो हिअर 5 इज ग्रेटर अँड 2 इज लेस, सो 5 minus 2. एवढंच लक्षात ठेवायचं. कोऑर्डिनेट तुम्हाला काढता येतात. कोऑर्डिनेट काढल्यानंतर कंपॅरिझन करणार, कोणता डिजिट मोठा आहे, कोणता अंक मोठा आहे. 5 मोठा आहे, त्याच्यातनं जी छोटी संख्या आहे, जी लहान संख्या आहे ती वजा करणार. मीन्स वी गेट 5 minus 2. 5 minus 2 इज इक्वल टू 3. सो डिस्टन्स बीई इज इक्वल टू 3. आता तुमच्या लक्षात येईल बीई कुठे बघा, हा बी आणि हा आहे ई. याच्यामधलं जे आपण डिस्टन्स बघितलं तर हे 1 झालं, हे 2 झालं, हे 3 झालं. परंतु प्रत्येक वेळेस असं मोजता येणार नाही आपल्याला. काही वेळेस फक्त काय दिले असतात, कोऑर्डिनेट दिलेले असतात, संख्या लाईन, नंबर लाईन आपल्याला दिलेली नसते. त्यावेळी आपण काय करणार, तर कोऑर्डिनेट काढणार आणि जो मोठा नंबर आहे, लक्षात ठेवा मोठा नंबरमधनं छोटा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. ओके, चला डिस्टन्स जे ए. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड what is the coordinate of J and A. Okay, so right here coordinate of J is equal to coordinate of point J is, coordinate of point J बघणार, which is -2. So right here -2. Second A, so coordinate of point A is, see here A is 1. Coordinate of point A is 1. So right here 1. See friends, -2 and 1 हे आपल्याला डिजिट मिळाले. सो विच नंबर इज ग्रेटर, यांच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे. ऑब्विसली मित्रांनो हा जरी -2 असला तरी हा मायनस आहे, आणि मायनस जे ते कसे असतात नेहमी पॉझिटिव्ह पेक्षा कसे असतात, लहान असतात. सो वी राईट हिअर 1 इज ग्रेटर दॅन -2. 1 इज ग्रेटर दॅन -2. याच्यामध्ये आपल्याला कळालं आहे 1 इज द ग्रेटर नंबर, मोठा नंबर आहे, आणि -2 हा छोटा नंबर आहे. सो फाइंड डिस्टन्स जे ए. डिस्टन्स जे ए इज इक्वल टू, फॉर्म्युला काय सांगितला, मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर वजा करायचा आहे. मोठा नंबर आहे 1. सो राईट हिअर 1 मायनस करायचा आहे, त्यामुळे इथे मायनस, आणि छोटा नंबर काय आहे तो -2 आहे, त्यामुळे त्याला मायनस असल्यामुळे कंसात लिहिणार -2 इन द ब्रॅकेट. सो व्हॉट वी शॅल गेट 1 minus minus plus, so 1 plus 2 and 1 plus 2 is equal to 3, means distance JA is equal to 3. Okay, third distance PC. So we first find what is the coordinate of P and what is the coordinate of C. P बघा, P चा कोऑर्डिनेट आहे -4 आणि C चा कोऑर्डिनेट आहे 3. नंबर लाईन कडे लक्ष ठेवायचं आहे. P चा कोऑर्डिनेट आहे -4. सो राईट हिअर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज, coordinate of the point P is -4 and coordinate of point C is, तो किती होता, C बघूया 3. ओके, so here we know 3 is the biggest number. So right here 3 is greater than -4. आणि फॉर्म्युला काय आहे, मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर वजा करायचा. सो डिस्टन्स पी सी इज इक्वल टू, डिस्टन्स पी सी इज इक्वल टू 3 मायनस स्मॉलर नंबर इज -4. सो राईट हिअर -4 and we know minus minus plus, so 3 plus 4 is equal to 7. So distance PC is equal to 7. Okay, distance JH. Here again find coordinate of point J and H. Coordinate of point J is, see here J, okay, -2. So right here -2. And second H, coordinate of
point h is h, see here it is -1, so right here -1. Okay, so here -2 and -1, there are two digits and both are minus. आता मित्रांनो इथे लक्षात ठेवा, -2 मोठा आहे की -1 मोठा आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा, जी राईट हँड साईड आहे हे बिगेस्ट नंबर होत जातात, इकडे बिगेस्ट होत जातात, इकडे स्मॉलेस्ट होत जातात. तर -2 -1च्या लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणजे छोटा आहे. म्हणजे निगेटिव्हमध्ये जेवढा नंबर मोठा दिसतो तो त्याच्यापेक्षा छोटा असतो. म्हणजे -2 जो आहे -1पेक्षा काय छोटा आहे. हे इथे मात्र काही चुकी करू नका. जरी 1 आपल्याला लहान दिसत असला, पॉझिटिव्ह असला, त्यावेळेस 1 लहान असतो. बट ज्यावेळेस निगेटिव्ह असेल त्यावेळेस हा छोटा नंबर हा मोठा असतो. सो -1 इज ग्रेटर दॅन -2. ओके, अवर फॉर्म्युला डिस्टन्स JH इज इक्वल टू बिगेस्ट नंबर मायनस smallest number. Here biggest number is -1 minus smallest number is -2. So right here -2 -1 minus +2. So -1 + 2 -1 + 2 किती होतात, तर ते होतात 1. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. आता आपण पुढचं गणित जे आहे ते बघणार आहोत. डिस्टन्स KO, डिस्टन्स KO हा लिहून घ्या. डिस्टन्स JH इज इक्वल टू 1, डिस्टन्स KO. आता मित्रांनो डिस्टन्स KO जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, तो आपण काढूया. के चे कोऑर्डिनेट आधी बघूया, त्यासाठी लिहूया आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट K. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट K is -3 and coordinate of point O is, O चा कोऑर्डिनेट नेहमी 0 असतो मित्रांनो, लक्षात ठेवा 0. सो -3 आणि 0. आता यामध्ये मोठा नंबर कोणता आहे, -3 आणि 0 मध्ये. तर मित्रांनो -3 जो आहे तो 0च्या लेफ्ट बाजूला आहे. 0 हा सगळ्या निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठा आहे. सो 0 इज ग्रेटर नंबर. सो राईट हिअर 0 इज ग्रेटर दॅन -3. सो डिस्टन्स KO is equal to, greater number is 0, so 0 minus smaller number which is -3. So 0 minus +3 is equal to 3. So distance KO is equal to 3. आय होप मित्रांनो तुम्हाला हे सगळे गणित कळाले असतील. आता मित्रांनो पुढचे जे 2-3 गणित आहेत ते तुम्ही सहज करू शकाल. ते तुमचं होमवर्क असेल, त्याचं उत्तर मला कमेंट्समध्ये हवं आहे, ते तुम्ही पाठवणार अशी मी आशा करतो. आणि हा व्हिडिओ आपला इथे संपला असं मी सांगतो. पण त्याआधी मित्रांनो लक्षात घ्या, सगळे जे डिस्टन्स आहेत की नाही, 3, 1, 7, 3 असे आलेत, म्हणजे ऑल डिस्टन्स आर पॉझिटिव्ह. डिस्टन्स नेव्हर बी निगेटिव्ह. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. डिस्टन्समधलं उत्तर नेहमी कसं येतं, पॉझिटिव्ह येतं, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स म्हणजे काय, अंतर, आणि अंतर कधी ऋण राहत नाही, ते कधी कसंही नेहमी काय येतं, धन येतं. त्यामुळे लक्षात ठेवा. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल आणि महत्त्वाचा असेल तर नक्की कमेंट्स करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, गुड बाय.